नमस्कार, मी प्रवीण पवार. आपल्या कोकणी कट्टा यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आलो होतो आत्तेला बघायला पुरळमधून मग आमचं प्लॅनिंग ठरलं की देवगड बीचला पण जायचं. तर मी, गिरीश आणि राजूभाई आणि संजय असे आम्ही चौघेजण देवगड बीचलो आहे. दाखवतो देवगड बीच. हा राजूभाई आहे, हा गिरीश आहे आणि इकडे माझ्या पाठीमागे संजय आहे. असे आम्ही चौघेजण आलो आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर आता आम्ही देवगड बीचला आलो आहे आणि आता देवगड बीच आम्ही फिरतो आहे. मागे पण एकदा आलो होतो मी. आणि इकडे पवन चक्के आहेत. खाली इकडे समुद्र आहे. इकडे एक सेल्फी पॉईंट आहे. तर आता समुद्राचा आनंद लुटताना गिरीश आहे, राजूभाई आणि संजय आहे. असे वरून रेलिंगवरती इथे बनवलं आहे, तिथे उभे राहून बघतायत. आणि संजय थोडक्यात राजूभाईला माहिती देतो आहे, म्हणजे इकडे गार्डन समुद्राच्या पलीकडे काय आहे आणि काय नाही ते सांगतो आहे. संजय, काय माहिती सांगतोय? यापूर्वी इथे आम्ही आलो होतो. आम्हाला हे काही नौखं नाही, पण आमचे राजेंद्र पवार, गिरीश पवार आलेले आहेत. त्यांना हे पाहायचं होतं म्हणून आता इथे त्यांना घेऊन आलो आहे. ते दाखवतोय आपल्याला. हा नजराणा आहे, हा कोकणाशिवाय कुठेही मिळू शकला नाही तुम्हाला. राईट. हे आमचं सृष्टी सौंदर्य आहे कोकणात. चला गिरीशजी. गार्डन केलं आहे. मस्त उंचावर आहे, पवन चक्की आहे. इथे बसण्यासाठी केलेलं आहे. कुठल्या? हा, जाऊया ना आपण पण. राहायचं त्या पॉईंटमध्ये. हां हां हां, चल. लाईट येते का तुझ्याला? काय फोटो काढ. फोटो पाहिजे. तर संध्याकाळ जशी होत चालली तशी लोक इकडे फिरण्यासाठी आले. देवगड बीचला बरेच जण संध्याकाळचे लोक येतात. दिवसभर पण असतात, पण संध्याकाळची जास्त आहेत. ते काही ठिकाणी सेल्फी पॉईंट, जसं की तिकडे समोर एक लवचं चिन्ह केलं, तिथे पण एक सेल्फी पॉईंट आहे. असं लाईक उंचावरती एक सेल्फी पॉईंट केलं आहे. तुम्हाला फोन करून दाखवतो. आणि इथे एक शेतकऱ्याचा पुतळा उभा केलेला आहे खाली. ते बसण्यासाठी आहे. इथून बसून तुम्ही समुद्राचा आनंद घेऊ शकता खाली. इथे नांगर घेऊन शेतकऱ्याचा फोटो म्हणजे पुतळा ठेवलेला आहे. आता तिकडे बीचला जाणार आहे खाली तिकडे. अरे हा, तिकडनं काय जाऊ शकतो आपण. इकडे लॉन आहे, हिरवळ जिकडे तिकडे. ए, गाडीत रेती झाल रे पूर्ण. घरी चाललोय. पुढे संजय, राजूभाई आणि गिरीश चालतोय.
रोपवेन जातोस? हे भाई रोपवेन जातोस का? हे काय खाली तिथे गाडी हा जात असेल तर जा. नको नको तेवढा आनंद मी शूट करतो तुला. ते ह्याला पण आता आडीवारी बीचला टाकले रोपवेने तुम्ही खाली समुद्राच्या बीचवरती जाऊ शकता. हे बघा ते जायचं ते तुला लावणार पट्टे जे घालायचे इथून तिथे ढकलून देणार तुला खाली. पट्टेच राहणार मग सेफ्टी असतं आणि पूर्ण. मग तिथे कुठे उतरणार कुठे? ती आहे का तिकडे खाली त्या रोडच्या तिकडे आहे. तिकडे पलीकडे आहे. 5 वर्ष 13 300 रुपये. तर आता आम्ही गाडी समोर आलो. आता गाडीत बसून आम्ही खाली तिकडे समुद्रकिनाऱ्याच्या इथे रेतीमध्ये राजूबाईला खेळायचं आहे, थोडंसं मस्ती करायचं आहे. त्याच्या तिकडे आम्ही जाणार आहोत. तर मगाशी आम्ही देवगड बीचच्या वरती गार्डनमध्ये होतो. आता आम्ही बीचवरती चाललो आहे. मगाशी गार्डनमध्ये होतो आणि आता तिकडून जो खाली बीच दिसत होता तिकडे आता आम्ही चाललो आहे. चले पुढे. प्रेम कहानी मेरे सवालों का जवाब दो ना. त्या बीच ह्याच्यावर पण गेलो होतो आम्ही. तर पोकळ दिसतंय ना, शेवटला कटोडा दिसतोय नाही का, तू वरचा मध्ये पण दिसते, तिथं पण गेलो होतो. फिरायला झालेलं तेजस बिजस होतो. तर मगाशी आम्ही मला झूम करून दाखवतो. इकडे गार्डनमध्ये होतो, पवनचक्क्या आहेत तिकडे उभे होतो. आणि तिकडून म्हटलं की आता बीचवरती जायचं आहे, राजूबाईला बीचवर जायचं आहे. मुंबईच्या बीचपेक्षा त्याला गावचे समुद्रकिनारे भरपूर आवडतात. तर आता समुद्रकिनाऱ्यावरती आम्ही फिरतो आहे, राजूबाई फिरतो आहे. संजय आणि गिरीश वरतीच थांबला आहे. आम्ही दोघेच खाली आलो आहे. मगाशी आम्ही इकडे वरती होतो, इकडे खाली बीचवरती आहोत. संजय आणि गिरीश तिकडे वरतीच बसले आहेत. समुद्रकिनारी येऊन मनाला एवढी शांतता मिळते, म्हणजे कसलं टेन्शन असेल काय असेल, समुद्रकिनारी आलं की आपल्या मनातलं थोडं कसलंही ओझं असून ते शांत होतं, बरं वाटतं. आणि कोकणातले आपल्या कोकणामध्ये समुद्रकिनारे तर भरपूर आहेत. आज आम्ही देवगडमध्ये आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण भरपूर आहेत बीच असे. आता हळूहळू प्रत्येक ठिकाणी डेव्हलप होत आहेत बीच. तर आता आम्ही घरी पोचलो आहे. आता जस्ट गाडीतून उतरून आता घरी चाललो आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका.